छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो, आणि लाडक्या भावांनो, लाडके भाऊ टाळ्या नाही वाजवत काय? खरं म्हणजे विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार दाखवला। घरच्या सगळ्यांना सांगितलं आता बिलकुल काय ऐकणार नाही, आमच्या एकनाथ भाऊलाच मतदान करायचं आहे आणि त्यामुळे 232 जागा ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झाला। आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली त्यावेळी अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले, योजनेला खोडा घातला। पण मी त्यावेळेस प्रचारात सगळ्यांना सांगत होतो, ज्या दुष्ट भावानी, ज्या सावत्र भावानी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्याला निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा। तो जोडा एवढा मोठा दाखवला 232 नंबरचा। आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना नेहमी भेटायला जातो, त्यांना धन्यवाद द्यायला जातो आणि त्यांना शुभेच्छा द्यायला जातो। खरं म्हणजे लोकसभा, विधानसभा, नगर परिषद झाली, काही महाविकास आघाडी तर नगर परिषदेमध्ये बेपत्ता होती, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं। आणि महायुती जी आपली होती त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये शिवसेना देखील अनेक ठिकाणी आपण वेगळे लढलो, इथं देखील आपण शिवसेना स्वतंत्र लढतोय, धनुष्यबाण आपली निशाणी आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी 4 उमेदवार जे आहेत, 4 उमेदवार दत्तात्रय विठ्ठल घंगाळे, अश्विनीताई दत्तात्रय घंगाळे, सोनम राजेश म्हात्रे, संदीप नरहरी साळुंके। आणि या 4 उमेदवारांची निशाणी काय? धनुष्यबाण आहे ना। धनुष्यबाण ज्याने गहाण टाकला तो सोडवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, शिवसेना वाचवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं। म्हणून या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आज शिवसेना पोचतीये, बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पोचत आहेत। काही लोक म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण नगर परिषदेमध्ये बघितलं चांदा ते बांदापर्यंत शिवसेना पसरली, शिवसेनेचा धनुष्यबाण गावागावामध्ये पोहोचला। आपले 70 नगराध्यक्ष निवडून आले, 1400 नगरसेवक निवडून आले, हा इतिहास आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला तेच काम करायचं आहे। मगाशी आनंदीगे साहेबांचा कोणीतरी उल्लेख इथं केला, सुधाकर म्हात्रे शाखा प्रमुख होते त्यावेळेस आणि माजी नगरसेवक होते, आणि म्हणून त्यांना जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवलं। पण आताची शिवसेना ही कार्यकर्त्यांची शिवसेना आहे, आताची शिवसेना तुमची आहे। आणि म्हणून यावेळेस त्यांच्या सुनबाईंना पण तिकीट दिलंय, सोनम राजेश म्हात्रे। बिलकुल आनंदीगे साहेबांचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे। आणि मग समोर कोणी असलं तरी सुद्धा या भागातली जनता तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी द्यायला आलो। आणि म्हणून काही लोक आपले मक्तेदारी समजतात, आपली मालकी समजतात। आपण मालक आणि मतदार नोकर असं चालणार नाही। मालक हा मतदार असतो आणि उमेदवार हे सेवक असतात। जे मालक बनायला गेले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून टाकली, हा इतिहास आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहोत, जनतेचे सेवक आहोत। सेवा करण्याची संधी मिळाली त्याचं आम्ही सोनं करू। आणि म्हणूनच हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय।
आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, लोक म्हणतात एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी. मी त्यांना सांगतो, एकनाथ शिंदे झोपा काढायला नाही आलाय, लोकांच्या झोपा उडवायला आलेला आहे. आणि इतर लोकांसारखा मी सोन्याचा चमचा जन्माला घेऊन, तोंडात घेऊन जन्माला नाही आलो. एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय. परंतु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून नवी मुंबईमध्ये देखील परिवर्तन घडवायचं आहे, बदल घडवायचा आहे, विकास घडवायचा आहे. आणि त्यासाठीच तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. आणि म्हणून चारही उमेदवार भरघोस मताने तुम्ही निवडून दिले पाहिजे. आणि या नव्या मुंबईवर विकासाचा भगवा डौलाने फडकवला पाहिजे. हे आपल्याला घडवायचं आहे, विकास घडवायचा आहे. आणि म्हणून करावे गावात अनधिकृत बांधकामाचा धाक दाखवून काही पुढारी दमदाटीच्या तक्रारी करतात. मी आपल्याला सांगतो, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही गरजेपोटी जे बांधकाम केलं असेल, भूमिपुत्राला वाचवण्याचं काम, तुमचं घर वाचवण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. करावे गावामध्ये सीबीएसई शाळेची इमारत बांधायची पाहिजे, ती देखील आपण करू. करावे गावामध्ये बहुउद्देशीय इमारतीची आवश्यकता आहे. करावी गावातील गरजेपोटी घरांचा मुद्दा आपण निकालात काढतोय, त्यांना नियमित करतोय, त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची हटवतोय. आणि या ठिकाणी दशक्रिया घाट नाही, समाज मंदिर नाही, ग्रामस्थांचं तीनपट टॅक्स तीनपट टॅक्स घेतात तुमच्याकडून. कोणाचा बापाचा माल आहे का? तुम्हाला मी सांगतो, नगर विकास विभागाच्या माध्यमातून तुमचा हा तिप्पट टॅक्स रद्द केला जाईल. आणि जे अधिकृतपणे घ्यायचे रक्कम तेवढीच घेतली जाईल. आणि म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी का केल्या नाही इतके वर्ष? सत्ताधारी म्हणून या ठिकाणी मिरवतात, मग या नव्या मुंबईला या सोयी सुविधांपासून वंचित का ठेवलं? हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मी टीकेला टीकेने उत्तर देत नाही, मी टीकेला आणि आरोपाला कामातून उत्तर देतो, काम करतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार, बदल घडवणार, परिवर्तन घडवणार, चारही उमेदवार निवडून आणणार. चला सगळ्यांनी मला शब्द द्या हात वर करून की या ठिकाणी आम्ही पूर्णच्या पूर्ण पॅनल ताकदीने निवडून आणणार आणि भगवा डौलाने आम्ही फडकवणार. आणि बाकी माझ्यावर सोडा. या करावे गावासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. आपल्याला माहित आहे मी जे बोलतो ते करतो आणि जे होणार नाही ते बोलत नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी सांगितलेल्या एक 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 करून आपण लिहून ठेवा. आणि त्या केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही, ही आपल्याला खात्री देतो. पुन्हा एकदा चारही उमेदवारांना, सुधाकरजी तुम्हाला देखील शुभेच्छा. चारही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो.